तास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया मनोवादी विचार संपूनच देशाचे खरे शुद्धीकरण. नरेंद्र बनसोडे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडामधील प्रचार सभेच्या ठिकाणी होम हवन आणि गंगाजल शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पिंपरी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. 8 ऑगस्ट रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसची विजय शंखनाद रॅली रामलीला मैदानात पार पडली होती. या रॅलीला मल्लिकार्जुन खरगे यांनी संबोधित केले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी श्रीराम सेना धर्मार्थ सेवा संघटनेचे वतीने रामलीला मैदान परिसरात होम हवन करून आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. या प्रकाराचा निषेध करत 13 ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर केंद्र मंत्री जे.पी. नड्डा यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चौकात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. कोण्या व्यक्तीच्या वावराने कोणत्याही परिसर दूषित होत नाही, मात्र जातीवाद, विषमता आणि भेदभावाच्या विचारांनी मानसिकता अशुद्ध होते. अशा प्रवृत्ती संपूनच खऱ्या अर्थाने शुद्धीकरण होऊ शकते. संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून आणि आगामी निवडणुकांमधून देशातील जनता जातीयवादी व मनोवादी विचारांना हाकलून भारत देशाचे शुद्धीकरण करेल असे नरेंद्र बनसोडे म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक आणि पुरोगामी विचाराचे नेते मानव कांबळे यांनीही या घटनेचा निषेध केला. मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची अशा पद्धतीने प्रताडणा करणे योग्य नाही. देशात अशा घटना वारंवार घडत आहेत. जातीय अन्याय आणि भेदभावाच्या विचारसरणीचा विरोध केल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही अशी भूमिका मानव कांबळे यांनी केली. या आंदोलनाला काँग्रेस तसेच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रदेश काँग्रेसचे नेते गौतम आरकडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, बी शिंदे, प्रकाश जाधव, धनाजी येळकर पाटील, प्रतापराव गुरव, राहुल शिंपले, शहाबुद्दीन शेख, रवी नांगरे, अशोक मंगल, पांडुरंग जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मी मीनाक्षी घोडके, मनपरत 24 तास. धन्यवाद.